जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आज आपण काय पाहणार आहे तर पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी। आता भरपूर सारे विद्यार्थी विचारतात की सर तुमची स्ट्रॅटेजी सांगा। आता ही माझी वेगळी काही स्ट्रॅटेजी नसते, तर सर्व विद्यार्थी जे असतात टॉपर विद्यार्थी किंवा जे लागलेले विद्यार्थी असतात ते काय करत असतात की काहीतरी लॉजिक्स काहीतरी ट्रिक्स वापरून काय करतात की ते पेपर सोडवताना दिसतात। ठीक आहे, तर आपले काय करायचं की ते टॉपर्सच एक प्रकारे किंवा लागलेल्या विद्यार्थ्यांची स्ट्रॅटेजी या ठिकाणी वापरायची आहे। ठीक आहे, तर त्यालाच आपण पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी म्हणू शकतो। आता ही पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी पेपर सोडत असताना कशा प्रकारे वापरायची हे आपण आजच्या सेशन मध्ये पाहणार आहे। आज आपण राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा इतिहास पेपर डेमो साठी घेणार आहे। त्या पेपर मध्ये जवळपास 7 ते 8 असे क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनला लॉजिक्स आणि ट्रिक्स लागतात। ठीक आहे, तर तुम्हाला ध्यान ठेवायचं की दोन गोष्टी आहेत या ठिकाणी, एक आहे लॉजिक्स आणि एक आहे ट्रिक्स। ठीक आहे, आता ट्रिक्स आणि लॉजिक्स मध्ये फरक आहे। आता ट्रिक्स म्हणजे काय असतं, या ठिकाणी काही युनिव्हर्सल ट्रिक्स असतात जेणेकरून तुम्ही अभ्यास नसेल तरी तुम्ही तो क्वेश्चन सॉल्व करू शकता त्या ट्रिक्सच्या बेसिसवर। ठीक आहे, मात्र लॉजिक्स असे आहेत की ज्या ठिकाणी तुमचा काहीतरी एक बेस स्टडी असायला पाहिजे। ठीक आहे, म्हणून तुमचा काय होतं बेस स्टडीच्या आधारावर तुम्ही ते लॉजिक लावून तो क्वेश्चन तुम्ही सॉल्व करताना दिसता। ठीक आहे, तर तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्स मधला फरक समजला पाहिजे आणि लॉजिक्स नेमके कसे वापरायचे आणि ट्रिक्स नेमक्या कशा वापरायच्या आणि कोणत्या वापरायच्या हे आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहे। ठीक आहे, तर आज ही पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगत आहे। तर ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आत्मसात करून घ्यावायच्या आहेत। आता काय क्वेश्चन तुमचे सॉल्व होत नाहीत ना, तर त्या ठिकाणी थोडासा जास्त विचार करायचा, जेणेकरून काय होईल की तुम्हाला तो क्वेश्चन तुमच्या स्टडीच्या एका बेसवर तुमचं काय होईल त्या ठिकाणी काहीतरी लॉजिक डेव्हलप होईल आणि तो तुम्ही क्वेश्चन क्रॅक करू शकाल। ठीक आहे, तर आपण काही डेमो पण पाहूया। तत्पूर्वी विदर्भ आयएस अकॅडमी मार्फत एक विशेष बॅच लॉन्च केला आहे, ज्यामध्ये तुम्हाला सर्व कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन सी म्हणजे ग्रुप सी साठी तर त्याचे प्रिलिम्सचे आणि मुख्य परीक्षेचे संपूर्ण पेपर काय केले त्या ठिकाणी विश्लेषण करून दिलेले आहेत। ठीक आहे, त्याच्यामध्ये जवळपास 39 प्लस पेपर त्या ठिकाणी विश्लेषण करून दिले गेले आहेत। त्या ठिकाणी तज्ञ आम्ही फॅकल्टी जे आहेत त्या तज्ञ फॅकल्टी तुम्हाला त्या ठिकाणी आमच्या अनुभवातून प्रॉपर तुम्हाला विश्लेषण करून देणार आहेत। पेपर कसा सोडवायचा, ठीक आहे, कोणत्या ठिकाणी कोणतं लॉजिक वापरायचं, अनालिसिस कसं करायचं, ठीक आहे, अनालिसिस करत असताना कोणती नेमकी काळजी घ्यायची, ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्यात आलेल्या आहेत। ठीक आहे, तर आपण आपलं आजचं सेशन स्टार्ट करूया। ठीक आहे, तर बघा तर हा पेपर आहे आपल्याकडे महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023। ठीक आहे, तर राज्यसेवेचा आपला 2023 चा हा पेपर आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कोणता विषय पाहणार आहे, इतिहास पेपर पाहून काय करणार आहे, डेमो पाहणार आहे। ठीक आहे, आता पहिल्या नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया। आता पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी मध्ये तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगणं गरजेचे आहे। ठीक आहे, जेव्हा तुम्ही पेपर हातामध्ये घेता, ठीक आहे, पेपर हातामध्ये घेता त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला किती म्हणजे पेजेसचा आहे, ठीक आहे, किती क्वेश्चनचा आहे, क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये म्हणलं असं किती पेजेस किती आहे ते चेक करायचे त्या पेपरचे। ठीक आहे, पेजेस, कारण त्याच्यावर तुम्हाला समजतं की ह्या पेपरला नेमका वेळ किती लागणार आहे, कारण की पेपरचे पेजेस जर जास्त असतील तर तुम्हाला थोडीशी स्पीडने तो पेपर सोडवा लागणार आहे। ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला पेपर सॉल्विंग मध्ये काय करावं लागतं, एक काळजी घ्यावी लागते, ते म्हणजे तुम्हाला कोणता सब्जेक्ट सोपा जाते। ठीक आहे, तुम्हाला सोपा जाणारा पेपर मधील सब्जेक्ट म्हणजेच विषय तुम्हाला काय करायचा आहे, सुरुवातीला घ्यायचा आहे, सुरुवातीला घेणे। ठीक आहे, सुरुवातीला घेणे गरजेचं असं। ठीक आहे, आणि अवघड मध्ये उदाहरणामध्ये काही जणांना सायन्स सारखा विषय आहे, करंट सारखा विषय आहे, ठीक आहे, तर ते टफ जातात, तर ते तुम्ही नंतर घेऊ शकता। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्हाला काय करायचंय, तो पेपर सोडवायचा आहे। आता पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी मध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, ते म्हणजे डाऊट वाले समजा क्वेश्चन असतील समजा, तर पहिल्या राऊंडला तुम्हाला काय करायचं, जास्तीत जास्त फिक्स वाले जे क्वेश्चन आहेत, फिक्स तुम्हाला माहित असणार आहे ते क्वेश्चन त्या ठिकाणी सॉल्व करायचे आहेत, फिक्स माहित असणार। ठीक आहे, आता जर तुम्हाला वेळ उरत नसेल किंवा तुम्ही एकाच राऊंड तुमच्याकडे होत असेल पेपरमध्ये, तुम्हाला काय करायचं मग लॉजिक्स आणि ट्रिक्स पटपट लावायचे आहेत। ठीक आहे, फिक्स वाले सोडवायचे आहेतच, मात्र लॉजिक्स आणि ट्रिक्सनं तुम्हाला 50-50 इलिमिनेशन पद्धत अशा प्रकार वापरून तुम्हाला त्या ठिकाणी इतर क्वेश्चन सुद्धा सोडवायचे आहेत। ठीक आहे, तर ही एक थोडक्यामध्ये पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजी आहे। मात्र
याच्या पलीकडे पेपर सोडत असताना जी मेन स्ट्रॅटेजी असते ती आपण या ठिकाणी पाहणार आहे. इथं बेसिक स्ट्रॅटेजी आहे की सुरुवातीला तुम्हाला पेजेस चेक करणार, जेणेकरून तुम्हाला समजणार की व्यापक किती पेपर आहे, किती वास्ट पेपर आहे. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला जे सोपं जाणारा सब्जेक्ट आहे त्याच्यामुळे आपण ते सोडवलं, त्याच्यामुळे कमीत कमी वेळामध्ये तो काय होते पेपर आपला सॉल्व्ह होऊन जातो. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं की आपला जो सोपा जाणारा पेपर आहे, पेपरमधील सब्जेक्ट आहे तो सुरुवातीला घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सायन्स सारखा करंट सारखा विषय जर टफ जात असेल तर ते तुम्ही नंतर घेऊ शकता. आणि पहिल्या राऊंडला तुम्ही फिक्स वाले क्वेश्चन तुम्हाला जे येतात ते फिक्स क्वेश्चन त्या ठिकाणी सोडवायचे आहेत. नाहीतर मग काही ठिकाणी तुम्हाला लॉजिक्स आणि ट्रिक्स सुद्धा वापरायचे आहेत. फक्त फिक्सच्या भरोश्यावर त्या ठिकाणी जायचं नाही. ठीक आहे. एक मिनिमम अटेम्प्ट तुम्ही जे मनामध्ये ठेवलाय तेवढा अटेम्प्ट तुम्हाला त्या ठिकाणी करायचा आहे. एखाद समजा तो सेन्स तुम्हाला लागते की हा पेपर टफ आहे, ठीक आहे, हा पेपर टफ आहे, तर तुम्हाला काय करायचं त्या ठिकाणी थोडंसं अटेम्प्ट कमी केलं तरी चालतं. तर पेपरच्या टफनेसवर तुम्ही त्या पेपरचा अटेम्प्ट पण डिसाईड करू शकता. ठीक आहे. तर ह्या गोष्टी बेसिक तुम्हाला सांगणं गरजेचं होतं. ठीक आहे. आता पेपर सॉल्विंग स्ट्रॅटेजीमध्ये एक मुद्दा ध्यानात ठेवा की तुम्ही आयोगाच्या ज्या मेन सेंटरवर जाऊन पेपर सोडवणार आहे त्याप्रमाणे तुम्हाला काय करायचंय, लायब्ररीमध्ये बसून लॅबमध्ये बसून काय करायचंय, तशा प्रकारे तुम्हाला पेपर प्रॅक्टिस करायचा. शॅडो प्रॅक्टिस म्हणू शकतो आपण. शॅडो प्रॅक्टिस तुम्हाला त्या ठिकाणी करायची आहे. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला काय होणार की पेपरच्या सेंटरमध्ये भीती वाटणार नाही. आता शॅडो प्रॅक्टिस म्हणजे नेमकं काय, तर पाण्याची बॉटल सोबत घेऊन बसणे, ठीक आहे, वॉच घेऊन बसणे. आपण जेव्हा पेपर सोडवतो ना, म्हणजे लायब्ररीमध्ये प्रॅक्टिस पेपर, तेव्हा बॉटल घेऊन बसणे, वॉच घेऊन बसणे. ठीक आहे. नंतर आपला जो पेन आहे, समजा जो पेन वापरतो तो पेन तुम्हाला घेऊन बसणं आहे. ठीक आहे. नंतर डॉट करण्याची साठीची आन्सर की पण तुम्हाला त्या ठिकाणी ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय गोष्ट आन्सर की पण त्या ठिकाणी वापरू शकता. तर अशा गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करायच्या आहेत. तर ह्या ध्यानात ठेवा, बॉटल, वॉच, पेन, आन्सर की वगैरे तुम्ही काय गोष्ट त्या ठिकाणी ध्यानात ठेवू शकता. ठीक आहे. अशा प्रकारे तर ह्या गोष्टी करूनच तुम्हाला त्या ठिकाणी पेपर सोडवायचा आहे. समजलं. ते नॉर्मल स्ट्रॅटेजी आहे. आता आपली मेन स्ट्रॅटेजीकडे वळूया. ठीक आहे. आता बघा हा 1 नंबरचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. आता ह्या क्वेश्चन कर तुम्ही पहिल्यांदा थोडंसं ओव्हरलुक करून बघा. ठीक आहे. ओव्हरलुक करून बघा. तर बघा, तर क्वेश्चन आहे पहिला की पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने, ठीक आहे, पंडिता रमाबाईंनी रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले म्हणते. कुणाला सल्ला देण्यासाठी आपण म्हणू शकतो की एकंदरीत पंडिता रमाबाईंना सल्ला देण्यासाठी म्हणू शकतो की रमाबाई असोसिएशनच्या अनुमतीने आपल्याला सल्ला देण्यासाठी एक सल्लागार मंडळ नेमले. ठीक आहे. त्यात खालीपैकी कोणाचा समावेश होता ह्या ठिकाणी काय क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. तर त्यानंतर दुसरं त्याच्यामध्ये ऑप्शन बघा आता. ठीक आहे. ऑप्शन बघा की पहिला ऑप्शन आहे न्यायमूर्ती मगो रानडे. ठीक आहे. 2 नंबरचा ऑप्शन बघा डॉक्टर RG भांडारकर. ठीक आहे. त्यानंतर 3 नंबरचा ऑप्शन बघा न्यायमूर्ती KT तलंग आणि 4 नंबरचा ऑप्शन बघा बापूहरी शिंदे. तुम्ही जेव्हा हा क्वेश्चन पाहता, ठीक आहे, तुम्ही जेव्हा हा क्वेश्चन पाहता तुम्हाला समजून जाईल की काहीतरी त्याच्यामध्ये वेगळं आहे. ठीक आहे. तर बघा जे वरील 3 व्यक्तिमत्व आहेत रानडे, भांडारकर आणि तेलंग, हे 3 व्यक्तिमत्व कुठं ना कुठे समाज सुधारण्यासंबंधीचे रिलेटेड आहेत. कुठं ना कुठं समाज सुधारण्यासंबंधी रिलेटेड आहेत. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी आहे. ठीक आहे. जास्तीत जास्त प्रमाणामध्ये त्यांचं कार्य सुद्धा त्या ठिकाणी रिलेटेड आहे. ठीक आहे. सोबतच तुम्हाला ध्यान ठेवायचं की रमाबाई असोसिएशन सोबत म्हणजे अशा रमाबाईंच्या कार्यामध्ये कुठं ना कुठं रानडे, भांडारकर आणि तेलंग यांचा उल्लेख सुद्धा येताना दिसतो. ठीक आहे. हे लॉजिक कशा प्रकारे वापरायचे तुम्हाला सांगत आहे. ह्या ठिकाणी विचार कसा करायचा हे तुम्हाला शिकवत आहे. ठीक आहे. ह्या ठिकाणी बघा रानडे, भांडारकर, तेलंग रमाबाई यांना मदत करताना दिसतात. ठीक आहे. त्यानंतर जेव्हा बापू हरी शिंदे सारखं व्यक्तिमत्व आपण पाहतो, बापू हरी शिंदे सारखं, तर या व्यक्तिमत्वाचं जे आडनाव आहे शिंदे आडनाव, तर हे आडनावाचं एक व्यक्तिमत्व आपल्याला आणखी माहित आहे, ते म्हणजे ताराबाई शिंदे. ठीक आहे. ताराबाई शिंदे. आता ताराबाई शिंदे आपल्याला माहित आहे की ताराबाई शिंदेचं कार्य काय आहे, तर स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांचं कार्य आहे. ठीक आहे. स्त्री पुरुष तुलना हा ग्रंथ त्यांचं कार्य आहे. त्यानंतर तुम्हाला दिसतं की स्त्री पुरुष तुलना ग्रंथ लिहिल्यानंतर महात्मा फुले त्या ठिकाणी काय करतात की महात्मा फुलेंचा संबंध येतो कोणासोबत, ताराबाई शिंदे यांच्यासोबत. ठीक आहे. आणि ताराबाई शिंदेचे वडील कोण आहेत, बापूहरी शिंदे, म्हणजे यांचा सत्यशोधक चळवळीमध्ये सहभाग आहे. कोणाचा, बापूहरी शिंदे यांचा. ठीक आहे. आणि बापूहरी शिंदे सत्यशोधक चळवळी संबंध असल्यामुळे त्यांचा संबंध रमाबाई असोसिएशन सोबत येणार आहे का, तर नाही. त्याच्यामुळे हे आपण ऑप्शन एलिमिनेट करू शकतो. ठीक आहे. हा एक ऑप्शन आहे. जर ह्या ठिकाणी जर पर्याय असता वरीलपैकी सर्व, तर मी 100% तुम्हाला हा सजेशन दिले असते की तुम्हाला वरीलपैकी सर्वच मारायचं आहे, मात्र एलिमेंट
एलिमेंट करायचं आहे ना, तर मग तुम्ही कशा प्रकारे एलिमेंट करू शकता, तर हे बापूहरी शिंदे जे ताराबाई शिंदे यांचे वडील आहेत, जे सत्यशोधक चळवळीशी संबंधित व्यक्तिमत्व आपल्याला दिसतात, तशा प्रकारे तुम्हाला ते क्वेश्चन ध्यानात ठेवायचा आहे. ठीक आहे, तर हे अशा प्रकारे थोडक्यात माहिती तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता एक पॉईंट तुम्हाला ध्यानात ठेवायचा आहे, तो म्हणजे रमाबाई असोसिएशन बद्दल. ठीक आहे, रमाबाई आता रमाबाई असोसिएशनची स्थापना कधी झालेली आहे? 1887 ला. 1887 ला. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं की रमाबाई असोसिएशनची स्थापना काय कधी झाल्या? 1887 ला आपण म्हणू शकतो. ठीक आहे, त्यानंतर कुठं झालेलं आहे? तर अमेरिकेतील बोस्टन येथे भारतीय उच्चवर्गीय बालविधवांना सहाय्य देण्यासाठी सहाय्य देण्यासाठी मोस्ट एक प्रकारे काय केलं आहे? रमाबाई असोसिएशनची स्थापना केली आपण दिसून येते. ठीक आहे, हे तुम्हाला थोडक्यात ध्यान ठेवायचं. आता सोबतच आपल्याला एक पॉईंट ध्यान ठेवायचा, ते म्हणजे शारदा सदन. ठीक आहे, कारण की जी सल्लागार समिती स्थापन केली होती ती शारदा सदनसाठी स्थापन केली होती. कशासाठी? शारदा सदनसाठी स्थापन केली आपण दिसून येते. ठीक आहे, ठीक आहे, हे जे शारदा सदन आहे, काय आहे? शारदा सदन. आता शारदा सदनची स्थापना कधी झाल्या? 1889. कुठे झाल्या? मुंबई. 1889 मुंबई झालेली आहे. शारदा सदनची स्थापना हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता शारदा सदन विषयी आलेले काही क्वेश्चन आहेत. ठीक आहे, आलेले काही क्वेश्चन किंवा प्रश्न म्हणू शकतो. त्याच्यामध्ये पहिली विद्यार्थिनी होती, याच्यामधील पहिली विद्यार्थिनी. ठीक आहे, पहिली विद्यार्थिनी ती होती शारदा गद्रे. ठीक आहे, आणि ह्या शारदा गद्रे यांच्या नावावरूनच काय केलं आहे? ह्या शारदा सदनचं नामकरण करण्यात आलेलं आहे. शारदा सदनचं नाव शारदा सदन कशामुळे झालं? तर शारदा गद्रे या विद्यार्थिनीमुळे झालेलं आहे. मात्र एक्झाम मध्ये क्वेश्चन काय आला होता की शारदा सदन मध्ये समावेश होणाऱ्या पहिल्या विधवा महिला विद्यार्थिनी कोण होत्या? विधवा महिला विद्यार्थिनी कोण होत्या असा क्वेश्चन आहे. तर त्या आहेत आनंदीबाई उर्फ बाया कर्वे. ठीक आहे, बाया कर्वे. आता बाया कर्वे कारण की त्यांना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्यासोबत काय केलं होतं? लग्न केलं होतं. महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी त्यांच्यासोबत लग्न केले आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्हाला ही क्वेश्चन तर सोडायचं आहे, मात्र सोबत तुम्हाला काय करायचं की अशा प्रकारे पण ध्यानात ठेवायच्या आहेत गोष्टी. ठीक आहे, अशा प्रकारे सुद्धा गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. तर हे आपण नॉर्मल लेवलचा क्वेश्चन पाहिलेला आहे. ठीक आहे, आता याच्यावर तुम्ही काय शिकलो की लॉजिक कशा प्रकारे लावायचं आहे, तुम्हाला समजलं असेल. ठीक आहे, आता आपण याच्यावर पर्याय क्रमांक काय 4 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. आता त्याच्यावर पुढचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा दुसरा नंबर क्वेश्चन आहे. तर दुसरा नंबर क्वेश्चन आहे, इसवी सन 1918 साली मुंबईतील कामगारांना पीपल्स युनियन ही संघटना स्थापन करण्याचा उपदेश कोणी केला? हा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर बघा ठीक आहे, तर बघा क्वेश्चन असा आहे की उपदेश कोणी केला? उपदेश ह्या शब्दामुळे काय झालं या ठिकाणी तुम्हाला आयोगाने हिंट दिलेली आहे. म्हणजे ट्रिक्स पण आहे एका ठिकाणीच आणि एका ठिकाणी लॉजिक सुद्धा दिलेलं आहे. तर ह्या ठिकाणी तुम्हाला समजतं की आयोग कधी कधी तुम्हाला लॉजिक्स पण सांगतोय आणि ट्रिक्स पण सांगतोय. ह्या ठिकाणी आपण ट्रिक्स ध्यानात ठेवायची आणि लॉजिक्स कसं ध्यानात ठेवायचं हे सांगतो तुम्हाला. ट्रिक्स अशी आहे किंवा उपदेश शब्द दिलेला आहे. आता उपदेश दिलेला शब्द आहे. आता ह्याच्यावर तुम्हाला आयोग काय सांगतं की इथं काहीतरी घोळ आहे, इथं काय ते तुम्हाला विचार करायचा आहे. त्याच्यावर तुम्हाला समजलं की आता हे उपदेश शब्द आणि हे पर्याय आता कशा प्रकारे अटॅच होतात हे आपण पाहूया. ठीक आहे, त्याच्यामध्ये बघा पहिला ऑप्शन आहे राजश्री शाहू महाराज, दुसरा ऑप्शन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तिसरा ऑप्शन आहे नारायण मेघाजी लोखंडे, चौथा ऑप्शन आहे भाई माधवराव बागल. ठीक आहे, चौथा ऑप्शन काय? भाई माधवराव बागल. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये तुम्हाला सरळ समजते
की ऑप्शन एलिमिनेट कसे करायचे. आता जे व्यक्तिमत्व आहे नारायण मेघाजी लोखंडे, आता हे लॉजिक झालं एक प्रकारे. नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत ते व्यक्तिमत्व तुम्हाला ध्यान ठेवायचं की या व्यक्तिमत्वाचं निधन 1848 ते 1897 पर्यंत त्यांचं 1897 निधन झालं होतं. प्लेग वगैरे म्हणू शकतो आपण. तर त्यामधला कार्यकाळ आहे त्यांचा 1848 ते 1897. हे लॉजिक बरोबर काय एक प्रकारे. आता त्याच्यामध्ये ह्यांचा कार्यकाळ संपला इथंच, त्याच्यामुळे 1918 त्यांचा संबंध येणार आहे का तर नाही. ऑप्शन कट झालं. आता जा दुसऱ्या ऑप्शन कडे. भाई माधवराव बागल. भाई माधवराव बागल. तर मला सांगा भाई माधवराव बागल हे राजश्री शाहू महाराजांचे अनुयायी होते. राजश्री शाहू महाराजांचे अनुयायी होते आणि तेवढी प्रॉमिनंट पर्सनॅलिटी नव्हती जेवढी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण मेघाजी लोखंडे आणि शाहू महाराज येताना दिसतात. ठीक आहे. मात्र त्याच्यामुळे ऑप्शन कट होते कारण की उपदेश शब्द जो आहे, उपदेश शब्दासाठी कोणीतरी प्रॉमिनंट पर्सनॅलिटी पाहिजे जेणेकरून आपण उपदेश शब्द वापरू शकतो. ठीक आहे. किंवा या ठिकाणी काय होईल की स्थापन करण्यासाठी मदत केली असा क्वेश्चन आला असता. ठीक आहे. पण उपदेश हा शब्द आहे तर या ठिकाणी कोणतरी प्रॉमिनंट पर्सनॅलिटी असायला पाहिजे. ठीक आहे. जेणेकरून तुमचं या ठिकाणी काय होतं की भाई माधवराव बागल राजश्री शाहू महाराजांचे कोण आहेत सवंगडी आहेत आपण म्हणू शकतो किंवा त्या ठिकाणचे सहकारी आहेत. त्याच्यामुळे हे ऑप्शन कटते. ठीक आहे. आता ऑप्शन नंबर 2 कडे येऊ आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता मला सांगा 1918चा जो कार्यकाळ आहे, 1918चा जो कार्यकाळ आहे त्या कार्यकाळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विद्यार्थी दशेमध्ये होते म्हणू शकतो किंवा शिक्षणाच्या फेजमध्ये होते. त्याच्यामुळं त्यांनी समाजसेवेच्या किंवा आपण म्हणतो एकंदरीत जे समाजसेवेची चळवळ आहे त्या चळवळीमध्ये सहभाग घेतला होता. 1920 पासून त्यांनी ऍक्टिव्ह मध्ये काय केलं काम करायला सुरुवात केली होती. त्याच्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट होताना दिसत. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 पण कटला. आता राहिला एकच पर्याय राजश्री शाहू महाराज. ठीक आहे. आता ह्या ठिकाणी ट्रिक अशी आहे किंवा ट्रिक अशी आहे की जे आदरार्थी नाव आहे. ठीक आहे. आदरार्थी नाव वापरलं असेल. ठीक आहे. बघा आदरार्थी नाव ह्या ठिकाणी काय केले राजर्षी नाव वापरलेलं आहे. छत्रपती शाहू वापरते, छत्रपती नाव पण वापरलं जाते कधी कधी. ठीक आहे. नंतर भारतरत्न सारखे नाव वापरले जातात, भारतरत्न. ठीक आहे. नंतर न्यायमूर्ती सारखे शब्द, न्यायमूर्ती, किंवा कधी कधी इतर पण नाव वापरले जातात. समजा आपण म्हणतो माननीय. ठीक आहे. माननीय. किंवा कधी कधी काय होतं की त्यांना जी उपाधी दिली असते. ठीक आहे. उदाहरणामध्ये लोकहितवादी सारखी उपाधी आहे. ठीक आहे. लोकहितवादी. कधी कधी पंडित सारखी उपाधी आहे समजा. तर अशा उपाध्या त्यांना दिलेल्या असतात. मग त्या तुम्हाला पर्यायामध्ये दिल्या असतात त्या उपाध्या. नाहीतर नॉर्मल लेवलला नॉर्मल नावं दिली जातात. मात्र कधी कधी आयोगाला उत्तर द्यायचं असेल तर आयोग अशा हिंट देते, म्हणजे एक प्रकारे आदरार्थी नाव वगैरे देऊन काय करते त्या ठिकाणी पर्याय तयार करते. ठीक आहे. तसंच मग ह्या ठिकाणी ही ट्रिक आपण ह्या ठिकाणी पाहिली आणि लॉजिक पण तुम्हाला सांगितले कशा प्रकारे वापरायचे आहे. ठीक आहे. तर उपदेश देणारे एकच व्यक्तिमत्व असू शकते त्या ठिकाणचं. या 4 व्यक्तिमत्वामध्ये त्यावेळेस सगळ्यात प्रॉमिनंट पर्सनॅलिटी होती राजर्षी शाहू महाराज. त्याच्यामुळे उत्तर काय असणार राजर्षी शाहू महाराज हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला आता. ठीक आहे. तर बघा थोडक्यामध्ये आपण काय पाहून घेऊ. 1918 जी पीपल्स युनियन. ठीक आहे. पीपल्स युनियन स्थापन केली होती 1818ला पीपल्स युनियन. ठीक आहे. ह्याला आपण म्हणू शकतो लोकसंघ. लोकसंघ आहे स्थापन केलं होतं. तर त्याची स्थापना कोणी केली होती सी.के. बोले यांनी. कोणी सी.के. बोले म्हणजे सीताराम केशव बोले. ठीक आहे. सॉरी 1918ला. ठीक आहे. सीताराम केशव बोले. पीपल्स युनियन लोकसंघाची स्थापना सीताराम केशव बोले यांनी केली होती. तुम्हाला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. फक्त एक ध्यान ठेवा की कुठं स्थापन केली होती तर परळ हे जे ठिकाण आहे मुंबईचं, परळ मुंबई इथं काय केलं होती याची स्थापना केली होती परळ मुंबईला. ठीक आहे. समजलं तुम्हाला 1918ला पीपल्स युनियन. आणि आपलं लॉजिक पण समजलं आणि ट्रिक्स पण या ठिकाणी समजलेली आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. ठीक आहे. आता या ठिकाणी पण बघा पर्याय क्रमांक 3 क्वेश्चन क्रमांक 3 आहे. ब्राह्मणेतर पत्रकारितेची मूर्तमेढ रोवून. ठीक आहे. आता एका शब्दाचा खेळ असते. ठीक आहे.
ब्राह्मणेतर पत्रकारितेची मूर्तमेढ, जसं त्या ठिकाणी उपदेश शब्द होता ना, असे मी छोटे छोटे शब्द तुम्हाला सांगत आहे की त्या ठिकाणी तुम्हाला जोर द्यायचा आहे, गोल करायचा आहे, त्या ठिकाणी थोडासा विचार करायचा, हीच तर आहे खरी पेपर सॉल्व्हिंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे, तुम्हाला अशा प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे. आता त्या ठिकाणी मुहूर्तमेढ शब्द दिलेला आहे, ठिकाणी मुहूर्तमेढ शब्द दिला आहे. मुहूर्तमेढ रोवून चिपळूणकरांच्या महात्मा ज्योतिराव फुलेंवरील हल्ल्याचा बचाव आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला म्हणते एक प्रकारे फुलेंवरील हल्ल्याचा जो बचाव आहे तो आपल्या वृत्तपत्राद्वारे कोणी केला, तर ब्राह्मणेतर पत्रकारितेचे मुहूर्तमेढ रोवून. आता ह्या ठिकाणी शब्द घुमवलेले आहेत. ठीक आहे, शब्द घुमवलेले आहेत. तुम्हाला जर माहिती असेल तर ब्राह्मणेतर चळवळीचं पहिलं वर्तमानपत्र कोणतं होतं? दिनबंधू. ठीक आहे, दिनबंधू होतं. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, दिनबंधू नावाचं वृत्तपत्र. पहिले काय विचारलं आयोगाने, समजा पहिल्या क्वेश्चन पेपरमध्ये काय विचारलं की दिनबंधू वृत्तपत्र कोणाचं आहे? ठीक आहे, किंवा कृष्णराव भालेकर यांचं वृत्तपत्र कोणतं आहे, किंवा इतर प्रकारे काय विचारलं की सत्यशोधक समाज आहे समजा, त्या समाजाचं मुख्यपत्र कोणतं होतं? तर दिनबंधू होतं. तर अशा प्रकारे विचारले गेले आहेत. मात्र त्यालाच काय केलं आयोगाने, थोडंसं चेंज करून काय ठिकाणी क्वेश्चन विचारलेलं आहे. आणि आता बघा, ब्राह्मणेतर पत्रकारितेची मुहूर्तमेढ, तर हे उत्तर याचं काय, तर मग कृष्णाजी भालेकर आहे. आता तुम्हाला माहिती असेल की सर्वांना दिनबंधू जे वृत्तपत्र आहे, दिनबंधू वृत्तपत्र ऍक्च्युअल मध्ये दोन व्यक्तिमत्वात संबंधी आहे. ठीक आहे, दोन व्यक्तिमत्वात संबंधी आहे, ते म्हणजे कृष्णाजी भालेकर आणि नारायण मेघाजी लोखंडे. आता मुहूर्तमेढ म्हणजे सुरुवात कोणी केली, तर कृष्णाजी भालेकर यांनी सुरुवात केली होती आणि त्याला 1880 मध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी मुंबईपासून काय केलं, त्याला छापायला सुरुवात केली होती. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं. आता तुम्हाला एक माहिती झालं पाहिजे की भाऊ दाजी लाड नावाचं जे व्यक्तिमत्व आहे, भाऊ दाजी लाड नावाचं व्यक्तिमत्व तुम्हाला महात्मा फुलेंचा अभ्यास करत असताना कोणत्याच ठिकाणी तुम्हाला कनेक्ट होताना दिसत नाही. भले ते पॅरलल एका सोबत असले तरी त्यांचा आणि महात्मा फुलेंचा संबंध सहसा आलेला कुठं दिसत नाही. त्याच्यामुळं भाऊ दाजी लाड, ठीक आहे, भाऊ दाजी लाड यांचा पर्याय ठिकाणी या ठिकाणी काय होते, कट होताना दिसतं. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं. तर भाऊ दाजी लाड जे आहेत त्यांनी स्त्री बाल हत्या ग्रंथ लिहिला होता. स्त्री बाल हत्या ग्रंथ लिहिला होता पुन्हा भाऊ दाजी लाड यांनी स्त्री बाल हत्या ग्रंथ लिहिला होता. तर ह्यांचा या ठिकाणी संबंध नाही आपल्याला. आता कृष्णाजी भालेकर यांनी 1877 ला दिनबंधू वृत्तपत्राची सुरुवात केली होती. त्याच्यामध्ये शेतकरी, कामगार आणि इतर गोष्टीचा त्या ठिकाणी काय केलं जायचं, लिखाण केलं जायचं. ठीक आहे, आता हे जे तुकाराम तात्या पडवळ आहेत, तुकाराम तात्या पडवळ हे व्यक्तिमत्व फेमस आहे एका नावानं, द हिंदू नावानं फेमस आहे. कोणत्या? द हिंदू नावानं फेमस आहे. कारण की द हिंदू नावाच्या ह्याच्यामध्ये काय करायचे, परमहंस जी मंडळी होती त्याच्यामध्ये द हिंदू नावानं लिखाण करायचे, द हिंदू नावानं लिखाण करायचे. ठीक आहे, हिंदू नावानं लिखाण करायचे 2-3 व्यक्तिमत्व आहेत, आत्माराम पांडुरंग तळखरकर, तुकाराम तात्या पडवळ आणि हिंदू लेडी पण आपण म्हणू शकतो, रखमाबाई, त्या पण आहेत, रखमाबाई राव. हे समजलं. आता नारायण मेघाजी लोखंडे सुद्धा आपल्याला माहिती होतं. 1880 त्यांनी काय केलं होतं, एकंदरीत वर्तमानपत्र दिनबंधू घेऊन गेले आणि मुंबईमधून ते स्थापन काय केले, एक प्रकारे छापायला सुरुवात केली होती. ठीक आहे, हे आपण नॉर्मल लेवलचं त्या ठिकाणी वापरलेलं आहे. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे विषयी. आता नारायण मेघाजी लोखंडे विषयी थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, नारायण मेघाजी लोखंडे, लोखंडे. आता एखादा समाजशास्त्राचा अभ्यास करत असताना नेमका तुम्हाला काय करायचा अभ्यास, तर बघा की आयोगाने PYQ मध्ये काय क्वेश्चन विचारलेले आहेत. तर आयोगाने काय विचारले की भारतीय कामगार चळवळीचे जनक, भारतीय कामगार चळवळीचे जनक कोण आहेत असं विचारलं होतं. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन काय विचारलं होतं की 1884 ला भारतातील पहिली कामगार संघटना, भारतातील फर्स्ट कामगार संघटना. ठीक आहे, नंतर 1890 ला बॉम्बे किंवा मुंबई गिरणी कामगार संघ. ठीक आहे, गिरणी कामगार संघ. ही जी संघटना होती ती होती बॉम्बे मिल हँड असोसिएशन. ठीक आहे, नंतर फॅक्टरी कायदा आणण्यासाठी पण यांनी खूप प्रयत्न केले. रविवारची सुट्टी आणण्यासाठी सुद्धा, रविवारची सुट्टीसाठी पण लोखंडे यांनी प्रयत्न केले. ठीक आहे, त्यांना राव बहादूर पदवी भेटली होती.
1893 मध्ये त्यांनी हिंदू मुस्लिम दंगी ज्या होत्या 1893 ला हिंदू मुस्लिम दंगेमध्ये हिंदू मुस्लिम दंगे रोखण्यामध्ये सुद्धा मदत केल्यामुळे त्यांना डावबहादूर पदवी सुद्धा भेटली होती. तर हे थोडक्यात तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर एवढं त्यांच्याविषयी क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे, तर हे मला ध्यान ठेवायचं. आता जेव्हा पण तुम्ही समाजस्वरूप असतात तर ह्या गोष्टी ज्याच्यावर क्वेश्चन विचारले त्या तुम्हाला पहिले रिकॉल करायच्या येतात. त्यानंतर एक्स्ट्रा डाटा ओव्हरलुक करायचा, फक्त नाम मात्र की आला तर आला म्हणून. ठीक आहे, मात्र ज्यावर क्वेश्चन आलेला आहे ते तुम्हाला तर पक्क पाठ ठेवायचं आहे समाजस्वरूप मध्ये. ठीक आहे, हे समज असेल तुम्हाला. आता आपण तिसऱ्या क्वेश्चन मध्ये सुद्धा पाहिलं की लॉजिक कसं वापरायचं. ठीक आहे, आता आपण काही पुढचं क्वेश्चन बघूया. आता ह्या ठिकाणी शुद्ध ट्रिक आहे. पर्याय क्रमांक 4 मध्ये शुद्ध ट्रिक आपण ह्या ठिकाणी पाहणार आहे. आता शुद्ध ट्रिक म्हणजे युनिव्हर्सल काही ट्रिक्स असतात, त्याच्यामध्ये आपण एक युनिव्हर्सल ट्रिक पाहिली आदरार्थीवाली. सेकंड युनिव्हर्सल ट्रिक आपण ह्या ठिकाणी पाहणार आहे, तीच आता तुम्हाला सांगतो. ठीक आहे, आता बघा क्वेश्चन नंबर 4 आहे मालविकाग्निमित्र. कोणता? मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात, मालविकाग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या दोन राजघराण्यांच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? कोणत्या दोन राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो? या ठिकाणी क्वेश्चन दिला आहे. आता या ठिकाणी 4 पर्याय आहेत, 1 2 3 आणि 4. त्याच्यामध्ये बघा शुंग आणि विदर्भ म्हणजे कंसामध्ये दिले यज्ञसेन घराणे, दुसरा आहे गुप्त आणि वाकाटक घराणे, तिसरा आहे शक आणि सातवाहन घराणे. ठीक आहे, त्यानंतर 4 नंबर आहे चालुक्य आणि वर्धन घराणे. हे 4 ऑप्शन दिले आहेत. आता एवढं जर तुम्हाला माहिती असेल तर या ठिकाणी काय केले आयोगाने शुद्ध ट्रिक दिले. डायरेक्ट शुद्ध ट्रिक सांग तुम्हाला पहिले आणि मग आपण उत्तर पाहूया. तर शुद्ध ट्रिक अशी आहे की जर आयोगानं एखादा पर्याय विश्लेषण करून दिला असेल ठीक आहे, किंवा कंसामध्ये दिला असेल, कंसामध्ये त्याला विश्लेषण करून दिलं असेल. ठीक आहे, विश्लेषित करून दिले. ठीक आहे, तर ही पण युनिव्हर्सल ट्रिक आहे. तर उत्तर तेच असते. ठीक आहे, दिले असेल तर सहसा उत्तर तेच असेल. सहसा बरं का, सहसा उत्तर तेच असेल, तुम्हाला ध्यान ठेवायचं. हे ज्यावेळेस तुम्हाला क्वेश्चन माहीतच नसते त्यावेळेस तुम्हाला शुद्ध ट्रिक वापरायच्या असते. ठीक आहे, तर हे तुम्हाला त्या ठिकाणी लागू पडते. तर याचं उत्तर आहे की मालविकाग्निमित्र जे आहे ते शुंग आणि विदर्भ म्हणजे यज्ञसेन घराण्यासंबंधीच्या राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश टाकताना दिसते. ठीक आहे, मालविकाग्निमित्र. आता आपण थोडक्यात मालविकाग्निमित्राविषयी माहिती घेऊया. ठीक आहे, मालविकाग्निमित्र. आता हे लिखाण कुणाचं आहे मालविकाग्निमित्र? तर हे आहे कालिदासांचं हे लिखाण आहे. कालिदास यांचं आणखी लिखाण सुद्धा आहे, मेघदूत आहे समजा, फेमस आहे. ठीक आहे, तर हे मालविकाग्निमित्र हे शुंग घराण्याच्या संबंधी आपण पाहिलं, आपण शुंग घराण्या संबंधीच आहे. ठीक आहे, यामध्ये राजा अग्निमित्र आणि त्यांच्याच राणीची दासी होती. त्यांच्या राणीची दासी मालविका. ठीक आहे, मालविका यांच्या प्रेमसंबंधावर म्हणतो काय, प्रेमसंबंधासंबंधी प्रेमसंबंध विवाह समजा हे त्यांच्या संबंधी काय केलंय संबंधी लिखाण आहे. ठीक आहे, आणि आता फक्त एवढा पुरती ही कादंबरी म्हणू शकतो की हे लिखाण मर्यादित नसून, ठीक आहे, एवढ्या पुरतं हे मर्यादित नसून, तर तुम्हाला ध्यान ठेवायचं की पुढं संगीत अभिनय या गोष्टी पण या ठिकाणी भाष्य केल्या येतात. शुंग घराण्याचं म्हणजे जे संगीत होतं, अभिनय कलाकार जे होते, अभिनय करणारे कलाकार या संबंधी पण भाष्य केलेलं आहे. ठीक आहे, सोबतच यामध्ये जो राजसूय यज्ञ झाला होता या काळामध्ये, राजसूय यज्ञ, तर याविषयी पण या ठिकाणी भाष्य केलेलं आहे.
ठीक आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. मालिकाग्निमित्र. आता हे जे मालिकाग्निमित्र हे नाटक आहे म्हणतो आपण, हे संस्कृतमध्ये आहे. कशामध्ये आहे? संस्कृतमध्ये असं ध्यान ठेवायचं. आणि याचे 5 अंक आहेत. ठीक आहे, 5 अंक आहेत. संस्कृतमध्ये असून 5 अंक आहेत. आणि एक तुम्हाला ध्यान ठेवायचं की पतंजली यांचा एक ग्रंथ आहे महाभाष्य. पतंजली यांचा एक ग्रंथ आहे कोणता? महाभाष्य नावाचा. तर महाभाष्य या ग्रंथातून सुद्धा काय होते, यामधून सुद्धा शुंग घराण्याची काय होते, शुंग घराण्याची माहिती मिळते. शुंग घराण्याविषयी माहिती मिळते. ठीक आहे, तेवढं तुम्हाला याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. तर आपण काय करताय, क्वेश्चन सुद्धा पाहताय, ट्रिक सुद्धा पाहताय, लॉजिक सुद्धा पाहताय, आणि सोबतच काय करताय, त्याची माहिती सुद्धा पाहण्याचा प्रयत्न करताय, जेणेकरून तुमचं एन्सेंट सुद्धा थोडंसं चांगलं होऊन जाईल. ठीक आहे, त्या एन्सेंटची पण माहिती पाहिली आणि त्याच्या इतर गोष्टी पण तुम्हाला माहित पडतील. ठीक आहे, आता असे काही 2 ते 3 क्वेश्चन असतात ज्या ठिकाणी तुमचं लॉजिक पण लागत नाही, फक्त स्टडीच्या भरोशावर त्या ठिकाणी काय होते, गोष्टी होतात. ठीक आहे, मात्र त्या ठिकाणी थोडंसं आपण लॉजिक लावू शकतो. बघा लॉजिक काय आहे, तर पहिले क्वेश्चन वाचून घेऊ. वैदिक काळात 5 नंबरचा क्वेश्चन आहे. वैदिक काळात व्यापारात विनिमयाचे माध्यम काय होते? विनिमय म्हणजे देवाणघेवाणसाठी पैशाचं चलन म्हणून काय होतं, हे क्वेश्चन विचारलेलं आहे. ठीक आहे, तर वैदिक काळामध्ये व्यापारासाठी जर तुम्ही पाहिलं, निष्क, कृष्णाल, शतमान, गण आणि श्रेणी, यामध्ये तुम्ही काय पॉईंट पाहिले, तुम्हाला समजतं की श्रेणी नाव कुठतरी आपण ऐकलेलं आहे. श्रेणी नाव कुठतरी ऐकलेलं आहे. ठीक आहे, तर श्रेणी जर पाहिलं असेल, तुम्हाला समजतं की अ श्रेणी, ब श्रेणी, ठीक आहे, क श्रेणी आपण बघतो ना, त्याच्यावर तुम्हाला एक लॉजिक येते की हे चलन नाहीये, श्रेणी नावाचं हे चलन असू शकत नाही. ठीक आहे, श्रेणी नावाचं चलन असं का नाही, त्या ठिकाणी काहीतरी उतरण असणार आहे. उतरण एखाद्या गोष्ट असू शकते. उतरण म्हणजे काय, तर टॉपचे अधिकारी, 2 नंबरचे अधिकारी, असं काहीतरी असेल. ठीक आहे, तर हे श्रेणी म्हणजे काय होतं, तर व्यापारामधील वर्गासाठी हे नाव वापरले जाणारे होते. ठीक आहे, श्रेणी. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 5 कट होते या ठिकाणी. पर्याय क्रमांक 5 या ठिकाणी कट होताना दिसतंय. ठीक आहे, इथं पण 5 आहे. तर राहिलं आता हे लॉजिकनुसार तुम्ही 50-50 पर्यंत येऊ शकलेले आहेत. तर हे लॉजिक असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे, आता या ठिकाणी तुम्हाला शब्द दिसते गण संबंधी आपण म्हणतो की काहीतरी गावासंबंधी हे नाव होतं पहिले. ठीक आहे, गण संबंधी. ठीक आहे, तर गण ह्या ठिकाणी लागू पडत नाही. फक्त ध्यान ठेवा की ह्या ठिकाणी 3 गोष्टी होत्या, निष्क, कृष्णाल आणि शतमान. निष्क, कृष्णाल आणि शतमान. तर ह्या गोष्टी होत्या त्या सोन्याचे नाणे होते. ठीक आहे, निष्क, कृष्णाल आणि शतमान. ठीक आहे, तर त्याच्यानुसार निष्क, कृष्णाल आणि शतमान. ठीक आहे, आपल्या माहिती शतमान तर फिक्स आहे. शत म्हणजे 100. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 वाला बघा, इथं आहे पर्याय, इथं वाला पर्याय आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तिथे येणं होतंच. ठीक आहे, शतमान. आता जे शतमान आहे, ह्या त्या 3 गोष्टी होत्या. हे 3 सोन्याचे नाणे होते. त्यावेळेचे सोन्याची नाणी. मात्र वैदिक काळाचा तुम्ही अभ्यास करत असताना, कुठला? वैदिक काळाचा. ठीक आहे, यामध्ये सगळ्यात मेन जे विनिमयाचं साधन होतं ते म्हणजे गाय होती. गाय हे विनिमयाचं सर्वात मुख्य साधन होतं. मुख्य विनिमयाचं साधन होतं. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. आता हे वैदिक कालखंडाविषयी थोडक्यात माहिती तुम्हाला ध्यान ठेवायची आहे. आता पुढचा पॉईंट वैदिक कालखंडासंबंधीचा 1-2 पॉईंट पाहून घेऊया. ते म्हणजे काय तुम्हाला ध्यान ठेवायचं की वैदिक काळ जो होता, वैदिक काळामध्ये एकत्र कुटुंब पद्धती होती. ठीक आहे, पुरुष प्रधान संस्कृती होती. ठीक आहे, नंतर घराचा मेन हेड राहायचा. ठीक आहे, त्याला गृहपती म्हणलं जायचं. ठीक आहे, पुरुष गृहपती. आणि ह्यालाच एक पॅरलल नाव होतं, ते
कुलूप नावाचं एक पॅरल नाव होते, तुम्हाला ध्यान ठेवायचं. आणि वैदिक काळामध्ये स्त्रिया सुद्धा शिकलेल्या आहेत. मैत्री, अश्वघोषाखिंड, गार्गी सारख्या समजा ह्या आपण महिला या ठिकाणी शिकल्या आहेत. लोपामुद्रा सारख्या महिला सुद्धा या ठिकाणी शिकलेल्या आपल्याला दिसून येतात. तर वैदिक कालखंड आहे. ठीक आहे. आता आपण एक क्वेश्चन पाहिला तर लॉजिकनुसार आपण 50-50 पर्यंत जाऊ शकलो हे आपल्याला ध्यान ठेवायचं. ठीक आहे. आता पुढचा क्वेश्चन आपण पाहूया. आता 6 नंबरचा क्वेश्चन आहे. आता ह्या ठिकाणी काही लॉजिक लागत नाही, फक्त आपण हा क्वेश्चन थोडक्यामध्ये वाचून घेऊया आणि त्याचा आन्सर पाहून घेऊया. ठीक आहे. तर सेतू माधवराव पगडी यांच्या मते नाथ पंथातील कोणत्या संताने शाह रमदान हे नाव धारण करून, कोणतं नाव, शाह रमदान हे नाव धारण करून सुफी संत निजामुद्दीन यांच्याकडून इस्लाम धर्माची दीक्षा घेतली म्हणे. कोणत्या नाथ पंथातील व्यक्तीनं शाह रमदान हे नाव धारण करून महान संत होते सुफी संत निजामुद्दीन औलिया यांच्याकडून इस्लाम धर्माची शिक्षा किंवा दीक्षा घेतली हे आहे. तर हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील एक गूढ आहे म्हणे. गूढ आहे म्हणजे त्याचं उत्तर ध्यान ठेवा, कानिफ नाथी याचं उत्तर आहे. ठीक आहे. कानिफ नाथी ध्यान ठेवा. तर जो नाथ संप्रदाय आहे तो 8व्या आणि 9व्या शतकातील आहे. नाथ संप्रदाय 8व्या आणि 9व्या शतकातील एक संप्रदाय आहे. त्या संप्रदायामध्ये पहिले व्यक्तिमत्व, फेमस व्यक्तिमत्व आहे तर कानिफनाथ. ठीक आहे. फेमस व्यक्तिमत्व आहे तर कानिफनाथ हे आपण पाहिलं तर. ठीक आहे. नंतर पहिलं त्याच्यामध्ये फेमस जर फेमस म्हणायचं त्याच्यातला पहिला जर व्यक्तिमत्व जर पाहिला तर मच्छिंद्रनाथ. पहिले कोण आहे तर मच्छिंद्रनाथ हे व्यक्तिमत्व त्या ठिकाणी आपल्याला आलेले दिसून येतात. तर हे अशा प्रकारे ध्यानात ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि या नाथ संप्रदायामध्ये एक रूल होता की योग मार्गाने सिद्धता प्राप्त करायची आहे. ठीक आहे. योग मार्गाने सिद्धता प्राप्त करायची आहे याच्यामध्ये म्हणू शकतो. 8व्या आणि 9व्या शतकामधील ऍक्टिव्ह संप्रदाय हा होता. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघू. आता हा क्वेश्चन मध्ये तुम्हाला लॉजिक थोडक्यात लागतंय, फक्त इतर गोष्टी सुद्धा माहित असायला पाहिजे. ठीक आहे. पण एवढं तुम्हाला माहित असायला पाहिजे की बघा पुणे करार आणि नेहरू अहवाल आणि धारासन सत्याग्रह. तर एवढं फिक्स माहित आहे की नेहरू अहवाल यामध्ये सगळ्यात पहिले आला होता. ठीक आहे. सर्वात प्रथम कोण आला होता? नेहरू अहवाल आला होता. तर सगळ्यात पहिले 3 वाला पहिले बघा. 3 नंबर पहिला इथं आहे. ठीक आहे. नंतर 3 नंबर इथं पण आहे. आपल्याला माहिती पुणे करार नेहरू अहवाल नंतर आला होता. म्हणजे 3 नंतरचा 2 वाला ऑप्शन इथं पण येऊ शकते. 3 नंतर 2 वाला ऑप्शन इथं 3 नंतर 2 नाहीये. सगळ्यात शेवटी 3 असू शकत नाही, कारण की नेहरू अहवाल सगळ्याला माहिती आहे की 4 ला 4 पैकी नेहरू अहवाल पहिले कुठतरी आहे. ठीक आहे. नंतर एकाच ठिकाणी 3 आणि 2 भेटते. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येते. हे सिंपल लेवलचं लॉजिक या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी तुम्हाला ध्यान ठेवायचं की नेहरू अहवाल जो आहे सर्वांना माहिती आहे 1928 ला आला होता. ठीक आहे. भारतीयांनी स्वतःची घटना तयार करा, राज्यघटना तयार करा यासाठी आला होता. बर्कनहेड नावाच्या व्यक्तिमत्वाने काय केलं, चॅलेंज केलं होतं की तुम्ही तुमची स्वतःची राज्यघटना तयार करून दाखवा म्हणे. तर ठीक आहे. ते चॅलेंज स्वीकार केला आणि नेहरू अहवाल आला होता. नेहरू अहवालमध्ये एकंदरीत 1+8 ची रचना होती. अध्यक्ष होते त्याच्यामध्ये आपण म्हणू शकतो की मोतीलाल नेहरू आणि सदस्य भरपूर सारे होते. सचिव होते पंडित जवाहरलाल नेहरू सदस्य होते, सचिव होते. ठीक आहे. अध्यक्ष त्यांचे वडील मोतीलाल नेहरू, सचिव कोणते पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे. हे झालं. पुणे करार सर्वांना माहित आहे 1932 आहे. सप्टेंबर 1932 चा पुणे करार आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला ध्यान ठेवायचं की श्वेतपत्रिका मार्च 1933 ची, 1933 ची काय मार्च 1933 ची श्वेतपत्रिका आहे. ठीक आहे. आणि सर्वांना माहिती धारासन सत्याग्रह कधीचा 1930 चा. यानुसार तुम्ही क्वेश्चन आरामशीर टॅकल करू शकता. पण लॉजिकनुसार जर पाहिलं तर नेहरू अहवाल सर्वात प्रथम होता, त्याच्यामुळे तुम्हाला तो प्रथम घ्यायचा. आपण 3 नंबर पहिले घेतला इथं 3 नंबर पहिले होता. आपण 3 आपला हा जो पर्याय 2 नंबर शेवटी पाहिजे, कारण की सगळ्यात पहिले कोणा 3 नंबर सिंपल लेवलचं लॉजिक होतं. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. तर कोणत्या ठिकाणी लॉजिक लागते, थोडासा बेस लॉजिकसाठी ध्यान ठेवा की थोडासा बेससाठी तुम्हाला गरजेचा असतो. ठीक आहे. ट्रिकसाठी तुम्हाला त्या ठिकाणी काही स्टडीची गरज नसते. चला आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. आता ह्या ठिकाणी तुम्हाला थोडासा अभ्यासाचा क्वेश्चन आहे. ह्या ठिकाणी जास्त लॉजिक नाही, फक्त अभ्यास तुम्हाला या ठिकाणी लागते. तर बघा की पुढील वाक्य यांच्याविषयी आहेत म्हणे. आता हे क्वेश्चन तुम्हाला याचं उत्तर डायरेक्ट सांगणं गरजेचं आहे, कारण की या ठिकाणी काही लॉजिक्स नाहीत, काही ट्रिक्स नाही, शुद्ध स्टडी तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. तर बघा अ नंबरचा आहे की महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. ठीक आहे. 8 नंबरचं काय की महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात त्यांची महत्त्वाची भूमिका सुद्धा आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे विधान आहे ब की त्यांनी वेगवेगळ्या विषयावर पाठ्यपुस्तके तयार केली. ठीक आहे. त्यानंतर क नंबर आहे की गणित आणि शास्त्रावर त्यांनी शून्यलब्धी हे पुस्तक मराठीतून लिहिले. ठीक आहे. आणि केशवराव भवाळकरांनी त्यांचं चरित्र लिहिले. 4 विधान आहेत. मात्र 4 विधानामध्ये तुम्हाला एकच गोष्ट माहिती असेल, ती म्हणजे काय, शून्यलब्धी हे पुस्तक. ठीक आहे. शून्यलब्धी हे पुस्तक. तर हे शून्यलब्धी नावाचं पुस्तक कोणी लिहिलं होतं? आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलं होतं. ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. तर हे तुम्हाला ध्यानात ठेवायचं आहे. तर आपण थोडक्यामध्ये दर्पणकार विषयी पण सुद्धा माहिती बघूया. ठीक आहे. दर्पणकार म्हणजे बाळशास्त्री जांभेकर.
बाळशास्त्री जांभेकरांना दर्पणकार म्हणलं जाते. का म्हणलं जाते? कारण की दर्पण नावाचं वृत्तपत्र त्यांनी सुरुवातीला काढलं होतं. ठीक आहे, 1932ला 1832ला बरं का, 1832ला म्हणजे 6 जानेवारी 1832ला दर्पण नावाचं वृत्तपत्र तयार केलं होतं त्यांनी. ठीक आहे, दर्पण नावाचं वृत्तपत्र तयार केलं होतं आणि मराठी वृत्तपत्रासाठीच काय केलं होतं, एक प्रकारे वृत्तपत्राची मुहूर्तमेढ म्हणू शकतो आपण, की रवली होती. ठीक आहे, मुहूर्तमेढ. त्यानंतर त्याच्यामुळे त्यांना दर्पणकार म्हणलं जायचं. जनसुद्धा वृत्तपत्राचे म्हणलं जातं त्यांना. ठीक आहे, ते व्यक्तिमत्व होतं. ते खूप हुशार व्यक्तिमत्व होते. ठीक आहे, त्यांना बाल बृहस्पती सुद्धा म्हणलं जायचं, बाल बृहस्पती सुद्धा म्हणलं जायचं. ठीक आहे, त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ आपण पाहिला. ठीक आहे, आता शून्य लब्धी नावाचा ग्रंथ या ठिकाणी पाहिला आहे. त्यांचा पहिला ग्रंथ होता हा शून्य लब्धी. त्यांनी भरपूर सारे ग्रंथ लिहिलेले आहेत. ठीक आहे, आणि यांच्याविषयी एक महत्त्वाचं प्रकरण आहे, ते म्हणजे नारायण शेषाद्री प्रकरण. ठीक आहे, नारायण शेषाद्री प्रकरण. आपण हे प्रकरण या ठिकाणी पाहणार नाही, मात्र हे प्रकरण पुन्हा संबंधित आहे. तर ध्यान ठेवायचं की बाळशास्त्री जांभेकरा संबंधीचं हे प्रकरण आहे. कोणतं? नारायण शेषाद्री प्रकरण आहे. थोडक्यात तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे. ठीक आहे, थोडक्यामध्ये व्यक्तिमत्व आपण पाहिलेलं आहेत. चालते, नंतर आपण पुढचं पॉईंट बघूया. आता हा पण तुम्हाला थोडा बहुत स्टडीच्या बेसवर तुम्हाला हे सॉल्व्ह करायचं आहे. आता 9 नंबरचा क्वेश्चन आहे. तर पुढील राजकीय संघटनांचा कालानुक्रमे योग्य क्रम लावा. ठीक आहे, डायरेक्ट क्रम लावून घेऊता. आता पुणे सार्वजनिक सभा सर्वांना माहिती आहे गवा जोशी यांनी स्थापन केली होती. ठीक आहे, सुरुवातीला नॉर्मल लेवलला स्थापन केली होती. ठीक आहे, 1867ला. नंतर 1870ला त्याला पुणे सार्वजनिक सभा नाव भेटलं. ठीक आहे, नंतर बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन 1885ला स्थापन झाली. कुणाची स्थापन केली होती? फिरोजशाह मेहता. ठीक आहे, बद्रुद्दीन तय्यबजी आणि केटी तलंगनं किंवा तेलंगण केलं होतं. ठीक आहे, ह्या ठिकाणी केली होती स्थापना. नंतर मद्रास महाजन सभा आणि इंडियन असोसिएशन. आता वरच्या 2 समजले तुम्हाला. आता इंडियन असोसिएशन ही 1876ची आहे. कधीची आहे? 1876ची संघटना स्थापन केली. इंडियन असोसिएशन ही तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. याच्यामध्ये मद्रास महाजन सभा 84ची आहे. कधीची आहे? 84ची मद्रास महाजन सभा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. ठीक आहे, मद्रास महाजन सभा 84ची आहे. आणि 76ची कोणती आहे? हे आपली इंडियन असोसिएशन. ठीक आहे, 1876ची मुखपाठ ध्यानात ठेवा. मद्रास असोसिएशन ही इंडियन असोसिएशन ही कोणी स्थापन केली होती? आनंद मोहन बोस यांनी स्थापन केली होती. आणि मद्रास महाजन सभा 1884ची आहे. 1884ची आहे. आणि ती स्थापन केली होती रंगय्या नायडू यांनी ती स्थापन केली होती. ही तुम्हाला ध्यानात ठेवायचं, रंगय्या नायडू. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यानात ठेवा. आता इंडियन असोसिएशन विषयी थोडक्यात पाहिलं आपण. सोबत त्यांच्यामध्ये एक व्यक्तिमत्व होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी. याच्यावर तुम्हाला क्रम लावायचा आहे. ठीक आहे, आता क्रम लावा. सिंपल लेवलची गोष्ट आहे. 76चा पहिले, ड नंबरचा पहिले विधान बघायचं. ठीक आहे, पर्याय क्रमांक 4. ब नंबरचं 85, ब नंबरचं दिलं नाही, एकच मिनिट, सॉरी 1876 पहिले नाही ना, 1870 वाली पहिले ना. अ नंबर पहिले. ठीक आहे, नंतर ड नंबर, नंतर क नंबर आणि शेवटी ब नंबर. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. ठीक आहे, चालतंय. चलो पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. आता हा क्वेश्चन आहे थोडासा नॉलेजचा गरजेचा होता. ठीक आहे, पण हा 50-50 मध्ये तुम्ही तुक्का मारून येऊ शकता. मात्र त्या ठिकाणी चुकाचे चान्सेस आहेत. ठीक आहे, तर मात्र हा थोडक्यात तुम्हाला माहिती झाला पाहिजे असा करार आहे. खालीपैकी कोणता निर्णय साबरमती कराराने घेण्यात आला? ठीक आहे, हा नव्यानेच क्वेश्चन आलेला होता. पुढे आपण वाचले नसते सहसा हा करार, मग त्याच्यामुळे हा क्वेश्चन टॅकल होत नाही. पण या ठिकाणी रिस्क घ्यायचा असतो. ठीक आहे, तर पहिला आहे प्रतियोगिता सहकारी पक्षाची स्थापना करावी. ठीक आहे, दुसरा आहे विद्यार्थ्यांना राजकारणात सहभागी करून घ्यावे. ठीक आहे, त्यानंतर तिसरा आहे खनिज जातीय कामगारांमध्ये भेदभाव करू नये. तसेच 50 स्वयंसेवकाचे पथक उभारावे व हिंदू मुस्लिम ऐक्य राखावे. 4 नंबर आहे मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे. हे 4 पर्याय आहेत. आता जर माहीतच नसेल त्यावेळेस मी ट्रिक अशी वापरू शकतो की लॉजिक लेवलला मानलं तर की सर्वात जास्त विश्लेषित करून दिलेला पर्याय या ठिकाणी उत्तर घ्यायचं. असं करून मी 50-50 थर्ड नंबर मारला असता. ठीक आहे, आणि ऍक्च्युअली मी थर्ड नंबर मारून सुद्धा आलो होतो. मात्र काय होतं की थर्ड नंबर त्याचं उत्तर नाही, तर पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, साबरमती कराराविषयी. ठीक आहे, तर हे भविष्यातील राज्यघटना तयार करण्यासाठीचा महत्त्वाचा पाया होता साबरमती करार.
साबरमती करार. भविष्यातील राज्यघटना तयार करण्यासाठीचा पाया ठरलेला आहे. ठीक आहे, मात्र आपल्या वाचण्यात जास्त आलेलं नाही. ठीक आहे, पाया ठरलेला आहे. ठीक आहे, आता हे जे आहे हा झाला होता काँग्रेस म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस आणि ब्रिटिश सरकारमध्ये झाला होता. ठीक आहे, साबरमती करार तुम्हाला थोडक्यात ध्यान ठेवायचं. आता उत्तर आपण काय पाहिलं की मोतीलाल नेहरू आणि जयकर यांच्या समितीने मध्यवर्ती विधिमंडळाचे सदस्य निश्चित करावे यासाठी काय होता साबरमती करार आला होता. ठीक आहे, आता पुढचा क्वेश्चन आहे. फक्त त्याच्यामध्ये लॉजिकनुसार फक्त तुम्ही 75% मध्ये जाऊ शकता. लॉजिकनुसार 75% पर्यंत जाऊ शकता. ठीक आहे, ह्या क्वेश्चनला 75% पर्यंत जाणं पण महत्त्वाचं असते, कारण की तुक्का मारायचं असेल तर तुम्हाला थोडासा हे करावं लागेल ना त्या ठिकाणी. त्यामुळे थोडासा 75% पर्यंत होत असेल तुक्का मारायसाठी तर चांगलीच गोष्ट आहे. आता बघा, इसवी सन 1934 मध्ये कृषक संगम नावाची समजा एक शेतकरी संघटना म्हणून खालीलपैकी कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली नव्हते. कोणती? कृषक संगम. ठीक आहे, तर तुम्ही जर पाहिले ऑप्शन आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि बंगाल. आता बंगाल मला सांगा हिंदी साईड, बंगाली थोडीशी हिंदी साईड आहे किंवा बंगाली भाषा आहे. कृषक संगम त्या ठिकाणी आवश्यकता का तर नाही, त्याच्यामुळे ते पर्याय आपोआप कट होते. ठीक आहे, राहिले 3 मध्ये उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक याचं काय, कृषक संगमची स्थापना समथिंग केरळला ती स्थापना झाली आहे. कृषक संगमची स्थापना केरळला झाली आपल्याला दिसून येते. ठीक आहे, ते तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे नावावरून थोडंसं कृषक संगम. ठीक आहे, तर ती केरळला स्थापना झालेली आहे, तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे कृषक संगम विषयी. त्या ठिकाणी तुम्ही 75% पर्यंत जाणं पण गरजेचं असते. आता कृषक संगम केरळ. ठीक आहे, तर ही जी आपली काँग्रेसचा समाजवादी पक्ष होता, म्हणजे काँग्रेस समाजवादी पक्ष. ठीक आहे, किंवा समाजवादी काँग्रेस पक्ष. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दक्षिण प्रांतात शेतकरी चळवळ उभारल्या, त्याचाच एक भाग होता. कोण? कृषक संगम. ठीक आहे, हे तुम्हाला ध्यान ठेवायचं केरळचं. चला आता पुढचा क्वेश्चन बघूया. आता ह्या ठिकाणी तुम्हाला लॉजिक लागतं आणि ट्रिक सुद्धा लागतं. या ठिकाणी बघा 12 नंबरचा क्वेश्चन आहे. दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं कोणी केलं? ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. आता जर ऑप्शन जर पाहिले, एक आहे पंडित मोतीलाल नेहरू, डी.जी. तेंडुलकर. दुसरा आहे पी.सी. रे आणि डी.पी. मिश्रा. नंतर शंकरराव दे आणि गवी केतकर. ठीक आहे, नंतर आप्पासाहेब पटवर्धन आणि सुहासिनी नंबियार असं या ठिकाणी ऑप्शन दिले आहेत. आता ट्रिक तुम्हाला मगाशी सांगितली होती. ट्रिक मध्ये काय तर आदरार्थी तुम्हाला सांगितली होती बघा स्टार्टिंगलाच. आदरार्थी नाव असेल लोकहितवादी, पंडित, माननीय, राजश्री, छत्रपती, भारतरत्न आणि न्यायमूर्ती. तशाच प्रकारे काय केलं या ठिकाणी आयोगानं. तर बघा पंडित मोतीलाल नेहरू शब्द वापरलेला आहे. सहसा पंडित जवाहरलाल नेहरू आपण शब्द पाहतो, मात्र मोतीलाल नेहरूच्या समोर जर पंडित लावलाय ह्या ठिकाणी काहीतरी युनिक देण्याचा प्रयत्न केला आहे आयोगानं. त्याच्यामुळं उत्तर काय आहे? पंडित मोतीलाल नेहरू. म्हणजे हे आदरार्थी नाव वापरलेलं आहे. इतर ठिकाणी जास्त वापरलेलं दिसून येत नाही, मात्र पंडित इथं वापरलेलं आहे कारण की त्यांना उत्तर सांगायचं की आयोगाला हेच उत्तर आहे. त्याच्यामुळे आयोगानं पंडित मोतीलाल नेहरू या ठिकाणी वापरलेलं आहे. आपलं हे दिसून येतं. ठीक आहे, तर अशा प्रकारे काय केलं, दांडी यात्रेचा उल्लेख रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असं केलं होतं. ठीक आहे, दांडी यात्राविषयी आणखी काही शब्द कोण काय म्हणले बघून घेऊ आपण.
तर हा वाला पहिलं बघा, मोतीलाल नेहरू, मोतीलाल नेहरू, रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा, ऐतिहासिक मोर्चा, ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहित आहे सुभाषचंद्र बोसांनी पण एक शब्द वापरला होता, नेपोलियन एल्बावरून पॅरिसला. नेपोलियन बोस यांनी वापरला होता, नेपोलियन एल्बावरून पॅरिसला, ठीक आहे, हे वापरलं होतं. नंतर आणखी एक व्यक्तिमत्व आहे, ते व्यक्तिमत्व म्हणजे महात्मा गांधीजी, ठीक आहे. महात्मा गांधीजींनी काय म्हणलं होतं, ही यात्रा माझ्यासाठी, काय म्हणलं होते, ही यात्रा म्हणजे दांडी यात्रा ही माझ्यासाठी बद्रीनाथ आणि केदारनाथ या यात्रांसारखीच आहे, या यात्रांसारखी आहे. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं, दांडी यात्राविषयीचे विधान, ठीक आहे. चालतंय, पुढचा आपण पॉईंट पाहूया, ठीक आहे. हे विधान पुढच्या टाइमला येऊ शकतात म्हणून आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आता हे थोडक्यात बघून घ्या की या ठिकाणी पण लॉजिक लागतं, ते म्हणजे बघा 13 नंबरच्या क्वेश्चन मध्ये खालील विधाने विचारात घ्या, खालील विधाने कोणासंदर्भात आहेत, ठीक आहे. तर बघा 1 नंबर आहे धर्माची राजकारणापासून फारकत घेतली. 2 नंबर आहे सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबत अलिप्तचे धोरण स्वीकारले, ठीक आहे. नंतर 3 आहे बालविवाह थांबवणे व विधवा विवाहाला उत्तेजन दिले, ठीक आहे. 4 नंबर आहे सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला, ठीक आहे. तर अशा प्रकारचं विधान आहे की धर्माची राजकारणापासून फारकत घेतली, सती जाणाऱ्या शूर स्त्रियांच्या बाबतच्या अलिप्तचे धोरण स्वीकारले, बालविवाह थांबविले व विधवा विवाहाला उत्तेजन दिले. त्यानंतर सामाजिक कायद्याबाबत अंतिम निर्णय आपला असल्याचा दावा केला. अशा प्रकारचं एकच व्यक्तिमत्व आहे ज्यांनी चांगलं म्हणू शकतो की लिबरल, सहिष्णू असं जे व्यक्तिमत्व होतं ते एकच आपल्या वाचनामध्ये येतं, ते म्हणजे सम्राट अकबर म्हणू शकतो, ठीक आहे. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी काय उत्तर, मग अकबर या ठिकाणी उत्तर असणार आहे, ठीक आहे. हे अकबर आहे. तर अकबरांनी गुलामगिरी पद्धत रद्द केली होती, गुलामगिरी पद्धत रद्द केली होती. नंतर बहुपत्नीत्वास विरोध केला होता, पत्नीवास विरोध केला होता, ठीक आहे. आणि त्यांनी विधवासाठी पण काय केले होते, कायदे केले, आपण दिसून विधवा विवाह कायदा सुद्धा केलेला दिसून येतो, ठीक आहे. सतीबंदी, दारूबंदी सुद्धा त्यांनी कार्य केले दिसून येतात, ठीक आहे. तर हे व्यक्तिमत्व आपल्या लॉजिकनुसार सिंपल आहे. बाकी विधान माहीत नसेल तर डायरेक्ट तुम्ही ते टॅकल करू शकता की एकच व्यक्तिमत्व जे सहिष्णू राहिलेला आहे किंवा अशा प्रकारचे निर्णय घेऊ शकतो, ठीक आहे. आता हे नॉलेज बेस्डचं तुम्हाला आहे, ठीक आहे. असं ह्या ठिकाणी माहीत नसेल एकही विधान तर तुम्हाला काय करायचं की सरळ वरीलपैकी सर्व काय करायचं, टॅकल करायचं. कारण की ज्या ठिकाणी तुम्हाला पॉझिटिव्ह विधान आहे आणि माहीत नाही तर ते सगळेचे सगळे वरीलपैकी सर्व बरोबर घ्यायचे आहेत, ठीक आहे. तर खानदेशातील भिल्लांनी ब्रिटिश राजवटीस विरोध केला होता, कारण विचारलेलं आहे. तर 1 नंबर आहे बघा, उत्तर भारतातील उठावाच्या घटनांपासून सातपुडा विभागातील भिल्लांना प्रेरणा मिळाली होती, बरोबर आहे. नंतर 1857च्या उठावाचा फायदा घेऊन घागोजी नाईक व काजीसिंह नाईक उठाव सामील झाले, ते पण बरोबर आहे. आणि काजीसिंह व त्यांच्या सहकार्यांनी सरकारी खजिना आणि पोस्ट सुद्धा जाळला होता, ठीक आहे. ते 3 विधान जे आहेत ते आपल्याला माहिती आहे, त्याच्यामुळे हे उत्तर असणार आहे, ठीक आहे. शेवटचा आणि महत्त्वाचा क्वेश्चन आपण बघून घेऊया, ठीक आहे. बघा खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्रातून ॲनी बेझंट यांनी होम रूल चळवळीचे विचार मांडले होते, ठीक आहे. ते डायरेक्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे. न्यू इंडिया आणि कॉमनवेल्थ हे 2 वर्तमानपत्र कुणासंबंधी येतात, ॲनी बेझंट यांच्या संबंधी आहेत, ठीक आहे. तर होम रूल चळवळीविषयी तुम्हाला माहिती असलं पाहिजे की त्यांची चळवळ जी होती सप्टेंबर 1916ची होती आणि टिळकांची कधी होती, एप्रिल 1916ची होती. हे तुम्हाला ध्यान ठेवायचं आहे, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला आपण काय बघितलं, एकंदरीत पेपर कसा सोडवायचा, ट्रिक्स कशा वापरायच्या, सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत. शेवटी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ती म्हणजे पेपर अनालिसिस कसे करायचे, ठीक आहे. तर हा जो आपण पेपर आहे आता घेतलेला पेपर, त्या पेपरचा या ठिकाणी मी प्रॉपर अनालिसिस केलेलं आहे. तर ते तुम्हाला दाखवतो की पेपर अनालिसिस कसा करायचा, काय लिहायचं, त्या गोष्टी बघा. तर ह्या ठिकाणी बघा मी प्रॉपर लिहून तुम्हाला दाखवलेलं आहे की कशा प्रकारे आपण केलेल्या गोष्टी, तर अनालिसिस केलेलं असं तुम्ही करू शकता, ठीक आहे. तर त्यानंतर पुढचे पॉईंट बघा,
प्रत्येक पॉईंट या ठिकाणी आपण अनालिसिस केलेला आहे. प्रत्येक कोणता शब्द गोल करायचा, त्याच्या खाली काय माहिती द्यायची, सगळ्या गोष्टी तुम्हाला लिहून दिलेल्या आहेत. ठीक आहे, तुम्ही त्याचा यूज करू शकता. तुम्हाला जर ही पीपीटी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा खाली. ठीक आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती करून दिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या लिहून घ्यायच्या आहेत. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ध्यानात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, हे बघा सिंपल लेवलला तुम्हाला सगळ्या गोष्टी मी तुम्हाला लिहून दिल्या आहेत. काय लिहायचं काय नाही हे सुद्धा सांगितलेलं आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला पेपर अनालिसिस करताना सुद्धा फायदा होईल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपण सांगू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण प्रॉपर इथं अनालिसिस केलेला आहे क्वेश्चन पेपर. तुम्हाला आशा आहे की हा फायदा करून देईल तुम्हाला हा व्हिडिओ. तुम्हाला ह्या गोष्टी आत्मसात करून घ्यायच्या आहेत, जेणेकरून तुम्ही टॉपरच्या लिस्टमध्ये जाऊन बसाल आणि पोस्ट सुद्धा काढाल. ठीक आहे, तर तुम्हाला काय करायचे, अशा प्रकारच्या स्ट्रॅटेजी स्वतःच्या पण डेव्हलप करायच्या आहेत आणि इतर व्यक्तीच्या सुद्धा त्या तुम्हाला घेऊन आत्मसात करायच्या आहेत. ठीक आहे, चालतं, मग आपण भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.